भिवंडी तालुका के लोनाड़ गांव में हर वर्ष की तरह इस वर्ष भी लोनाड़ गांव के ग्रामस्थ मंडल द्वारा लोनाड़ प्रीमियर लीग का भव्य उद्घाटन आज दिनांक 20 मार्च 2026 को उपस्थित मान्यवरों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर लोनाड़ प्रीमियर लीग के आयोजकों द्वारा हमारे संवाददाता से वार्तालाप करते हुए क्या कहा, ये सुनते हैं इस खबर में। हॅलो, का चढत आहे आणि का गेलाय तो ते जमलेल्या सर्व खेळाडूंचे पहिल्यांदा मी सगळ्यांचे स्वागत करतो। ही स्पर्धा जी आहे आम्ही 6 वर्षापूर्वी चालू केलेली, ही पूर्ण गाव एकत्र येण्यासाठी एक स्पर्धा खेळवली जाते लोनाड़ प्रीमियर लीग। त्या प्रीमियर लीगमध्ये गावचे सर्व खेळाडू एकत्रपणे निर्विवाद खेळत असतात, कुठल्याही प्रकारचा वाद नाही, कुठला भेदभाव नाही। आणि ही स्पर्धा अशी 5 वर्ष आम्ही सक्सेसफुल केलेली आहे। तर हा 6वा वर्ष आहे। 6व्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण केले। यावर्षी आम्हाला ग्राउंडचा थोडा प्रॉब्लेम झालेला, तर नवीन ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे। त्या ग्राउंडवर आम्ही मुलांनी खूप सारी मेहनत घेतली। ग्राउंड हा तुम्ही बघत असाल कसा एकदम टकाटक तयार केलेला आहे आणि त्या ग्राउंडवर आम्ही आता 6व्या पर्वाचं सामन्यांची सुरुवात करत आहे। उद्देश म्हणजे एवढंच गाव एकत्र यावा, गावची एकी टिकावी, म्हणजे ते म्हणतात ना एकतामध्ये संपन्नता आहे, तेच उद्देश आहे। जी स्पर्धा बघा, स्पर्धा आम्ही होळीच्या निमित्ताने ठेवत असतो दरवर्षी। यावर्षी काही कारणास्तव आम्हाला ती होळीला करता आली नाही, म्हणून आम्ही यावर्षी गुढीपाडव्याचं औचित्य साधून ही स्पर्धा आज 3 दिवसासाठी भरवलेली आहे। शुक्रवार, शनिवार आणि रविवारी अंतिम फेरीतील सामने असतील। कोणीतरी स्पॉन्सर असतो, आम्हाला ट्रॉफ्या वगैरे चांगल्या देतात। यावर्षी बघा असाल किती मोठे ट्रॉफी, भव्य दिव्य ट्रॉफी दिलेले आहेत। असेच दरवर्षी आम्हाला दानशूर दाते लाभतात, ते आम्हाला ट्रॉफी देतात, आर्थिक सहकार्य करतात। त्याच्यातून आम्ही गावची स्पर्धा भरवतो आणि या स्पर्धा भरून आम्ही एकत्र गाव खेळतो, गुण्यागोविंदाने नाचतो। आता तुम्ही म्हटलं तर हा गाव आमचा 12व्या शतकातील रामेश्वर शिवमंदिर आहे आमच्या गावामध्ये। त्याच्यातून आमचा 12 बलुतेदारांचा गाव आहे। सर्व जातीचे लोक इथे एकत्र गुण्यागोविंदाने नांदतात, कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही, काय नाही। आमचा हा 6वा वर्ष आहे। लोनाड़ गाव एकत्र यावा, नवतरुण सगळे एकत्र यावा, कुठलाही वादविवाद आजपर्यंत झालेला नाही आणि याच्या पुढे होणार नाही, या बाबतीने आम्ही एकत्र येतो। सर्व ग्रामस्थ मंडळ आम्हाला चांगला सहकार्य असतो, त्यांच्या सहकार्याने आम्ही या गोष्टी करत असतो। आम्हाला स्पॉन्सर बाय सगळ्या गावातल्या मंडळींचा, पुरं मोठ्या माणसांचा आम्हाला चांगला प्रतिसाद असतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये पुढाकार त्यांचा असतो आणि त्यांच्याच नेतृत्वात आम्ही या गोष्टी आज करत आलो आहे। आज 6 वर्ष पूर्ण होतात आणि या वर्षी 3 दिवसाचा सामना आहे, म्हणजे शुक्रवार, शनिवार आणि रविवारी आपली फायनल आहे। 3 दिवसाचा कार्यक्रम आहे, पण इथे अफाट मेहनत करतात सर्वजण आणि एक चांगला खेळ, कुठलाही वादविवाद नाही, कुठलाही हे नाही आणि सर्वजण आम्ही याच निमित्ताने एकत्र येत असतो। कुठलेही कार्यक्रम गावात असू दे, आम्ही एकत्र येत असतो। याच्या पुढे आम्ही एकत्र राहू। पहिल्यांदा मी लोनाड़ गावातील सर्व क्रिकेटवीर तसेच ग्रामस्थ पूर्ण म्हणजे गावासाठी मी असं करतो की प्रत्येकाने आपल्याला या लोनाड़ प्रीमियर लीग 2026साठी प्रत्येकाने सहभाग दर्शवला, त्याबद्दल त्यांचं मी पहिल्यांदा आभार मानतो। तसेच आमच्या 8 टीमचे जे ऑनर्स आहेत, संघमालक, त्यांनी सुद्धा म्हणजे मोठा प्रतिसाद देऊन संघमालकांनी प्रत्येकाने आपली टीमसाठी सहकार्य केलं। या टीममध्ये पहिल्यांदा मला सांगायचं आहे का ज्या 8 टीम असतात या 3 दिवसामध्ये प्रत्येक संघाशी सामना होणार आहे आणि प्रत्येक संघामध्ये जे जास्त गुण मिळवतील त्यांना, जे आम्हाला IPL प्रमाणे 2 सामने खेळवले जातात, परंतु लोनाड़ प्रीमियर लीग आम्ही प्रत्येकी 1 असा केला जातो। फायनलच्या याच्यामधून 4 संघ आत होतात, त्याच्यानंतर 1 आणि 2 यांना एक फायनलसाठी स्पेशल एक आणखीन त्यांना चान्स दिली जाते, जेणेकरून जी मेहनत घेतात त्याच्यासाठी त्यांना पुढे जाण्यासाठी आणखीन एक चान्स दिली जातं। आणि महत्त्वाचं आता मॅडमने आम्हाला विचारलं का कुस्तीचा पण आमच्याकडे लोनाड़ गावामध्ये मागे कार्यक्रम आणि कुस्त्या वगैरे झालेल्या आहेत। बरेचसे आमच्या गावात पण 4 ते 5 पैलवान झालेले आहेत, त्यांनी सुरुवात केलेली आहे। प्रत्येकी आता पहिल्यांदा क्रिकेटची सुरुवात, भले आपलं राष्ट्रीय खेळ आपलं कुस्ती आणि हॉकी वगैरे आहे, परंतु आपल्या याच्यामध्ये जास्तीत जास्त पोरं क्रिकेटला प्रतिसाद देत आहे।
पण ज्यांना ज्यांना ज्या अपेक्षा आहेत का कुस्तीमध्ये, ज्यांना खरोखर त्या गोष्टीचा म्हणजे त्यांना हे आहे का जाण्याचं पुढे, तर त्याच्यामध्ये पण सहकार्य असेल, पुढे प्रत्येकाला संधी भेटेल. आणि ही जी आमची लीग आहे ही नाईट डेला प्रत्येक संघामध्ये असं आहे का पूर्ण टोटली आम्ही मिक्सिंग खेळवली जाते. अशी कोणाची टीम निवडली जात नाही. ही माझी टीम तशी नाही. प्रत्येकाला संधी आहे. प्रत्येकाने इथं चांगलं योगदान द्यावं आणि प्रत्येकाने इथं प्रत्येकाला अपेक्षा असतो का मी विनर व्हावा. 8 संघ तर विनर होणार नाही, त्याच्यापैकी एकच संघ विनर होणार आहे आणि विनर होईल तो सुद्धा लोणारचाच होणार आहे. लोणार जिंकल. इथं लोणार हारणार नाही, लोणारच जिंकल. त्यासाठी प्रत्येकाने आपल्याला सहकार्य असतो प्रत्येक वर्षी. सर्वांचं मी मनापासून आभार मानतो की ही लीग थोडा वेळ झालं, मुलांनी चांगली मेहनत केली. मेहनतीशिवाय कुठल्याही प्रकारचा फल भेटणार नाही. धन्यवाद. मगाशी तुम्ही मॅडम बोलल्या की तुमच्यामध्ये सरकारी नोकरी का कोण नाही आहे. आमच्यामध्येच एक खेळणारा, आम्ही रोज खेळणारे, एकत्र येणारे आमच्यामधला एक मुलगा आतिश डोंगरे म्हणून, तो सुद्धा सरकारी नोकरीमध्ये पोलीसमध्ये आहे. याचा सुद्धा आम्हाला गर्व आहे. कारण आमच्यामधलं कोणतरी आम्ही एकत्र आहेत, पण आमच्यामधला पण आम्ही सरकारी नोकरी कुस्त्यांचे प्रयत्न चालू आहेत आमच्या पोरांचे. आणि याच निमित्ताने आम्ही एकत्र असतो आणि आमच्यामधल्या पोरं पुढे जात आहेत. आणि बघा कसा दिसतोय मैदान. आता इथं थोडा 2-3 भाग उभं तर इथं बघा कसा दिसतो मैदान. हिरवगाने लाल आलेल्या सर्व लोणारगावचे प्रेक्षक यांनी तेजवाराची कृपा करावी. वरिष्ठ तुमचा ठाकरे राज जवान मैदान. चला हो जितेंद्र रुग्णालयात 5 नंबर मिळाला वाटतं. हात वरती करा. वा. आणि संदीप ठाकरेला त्यांचाच हात मिळालेला आहे. आणि किरण कल्याणला 5 भेटलेला आहे. आणि राजा कल्याण कोण धीरज. हो तुमच्यासाठी सगळे आहेत. ते जो तुम्ही याल तर शोभा येईल. आपल्याला टाइम नाही इथं साईडला. आणि स्टोरर तुषार पवार आताच त्यांचं लगीन झालेलं आहे. त्याला विजी स्पोर्ट थोडं सपोर्ट करा, सहकार्य करा. तुम्ही उद्या टीव्ही नाही याल, थोडं सहकार्य करा. बाहेर निघा जरा थोडं. बाहेर आहे आम्ही. लोणारचे संदीप तले, राजा इलेव्हनचे राजेश तले आणि विराज स्पोर्टचे संदीप ठाकरे, विजी स्पोर्टचे सचिन गायकवाड, अनुज इलेव्हनचे दीपेश तले आणि साहिल स्पोर्टचे विनोद बांबरे असे आमचे 8 ओनर आहेत. चला तो जिंकलेला आहे तो साहिदक संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आतिश डोंगरे बॉलिंग मध्ये राजा आणि पहिला हात लागलेला तो ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये. पहिला षटकार मारलेला आहे. षटकाराची गरज फक्त तिकडे, इथे फक्त चौकार. किती चेंज. चांगली बिल्डिंग धीरजाची. थोडी जर्सी नसल्यामुळे जरा तो वेगळाच कलर दिसतो जरा. आणि स्ट्राईक आतिश डोंगरे, नाही स्ट्राईकला तो महेश कुमार. व्हॉट अ प्लेयर. लेग पाहिजे आहे पंच. नेक्स्ट बॉल चांगला चेंडू टॅप केलेला आहे. एक धाव महाराष्ट्र पोलीस. आतिश डोंगरे चांगला चेंडू मारलेला आहे तो आणि चांगली गोलंदाजी राजा इलेव्हनची. राजा थले. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 5. धावसंख्या झाली ती 17. राजा इलेव्हन संघाचा आयकॉन निखिल डोले आता आलेला आहे तो
हो 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 संदीप ठाकरे संघाचा आयकॉन राज ढले आणि हो हो थांबा पंच डिस्कस करतील प्लेयर कोणी बोलू नका पंच डिस्कस करतील बाजूला वा प्लेयर बाजूला वा थोडीशी मिस फिल्डिंग होताना आणि नितेश रणवी बॉल पकडताना नेक्स्ट बॉल चांगला चेंडू बबल्याचा आणि एक रन बॉलून काढलेला तो सागर भोईर यांनी धावसंख्या झाली होती जे आता मॅच चालू आहे त्याच मॅच साठी नवीन चेंडू दिला जाईल पुढच्या मॅच साठी कुठलाही चेंडू सुद्धा 2 रनांची बॅनर दिली जाईल होते राजपडून बापू मुकादम तुम्ही स्टेजवर या तुमचं बोलाचं सहकार्य आम्हाला मीटिंग नको सामना चालू करा तुम्ही केला मी पुन्हा सांगता